आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी ॲजिलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर. कंप्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये 9,150 रुपयांचं पॅकेज आता फक्त 2,499 रुपयात. 90हून अधिक टेस्ट पॅरामीटर्स. ऑफर फक्त 30 मार्च पर्यंत. कंप्लीट ब्लड काउंट, शुगर, लिपिड प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, HbA1c, थायरॉइड प्रोफाईल, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, सिरम आयरॉन यांसह 92 टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध. यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो. 65 वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो, कपलसाठी 10% एक्स्ट्रा डिस्काउंट. तेव्हा आजच संपर्क साधा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, ताजनेमळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात गेली 4 दिवसांपूर्वी देवीच्या अंगावरील 51 तोळे सोनं अज्ञात चोरट्यांनी लंपास केलं होतं. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 6 आरोपींना या प्रकरणात गजाआड केलंय. त्यांच्याकडून जवळपास 26,12,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. गुन्हे शाखेनं घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील मुख्य आरोपी सुयोग अशोक दवंगे, राहणार हिवरगाव पावसा, तालुका संगमनेर, आणि त्याचे साथीदार संदीप किसन साबळे, राहणार 5 पट्टावाडी, तालुका अकोले, संदीप निवृत्ती गोडे, राहणार सोमठाणे, तालुका अकोले, अनिकेत अनिल कदम, राहणार टिटवाळा कल्याण, दीपक विलास पाटेकर, राहणार टिटवाळा कल्याण, आणि सचिन दामोदर मंडलिक, राहणार संगमनेर यांनी हा गुन्हा केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने, साधारण 25 लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते. घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API धाकराव आणि टीम काम करत होती. सर्व CCTV फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण 4 साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे. त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. साधारण 27-28 लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1665 ग्रॅम वजनाची चांदी, देवीचे पान, मुकुट, मणी, नेकलेस, कंबरपट्टा, चैन असा मुद्देमाल जप्त केला गेलाय. हे सर्व आरोपी संगमनेर लोणी मार्गे फोक्सवॅगन कंपनीची कार क्रमांक MH04 HF 1661 हिच्यातून गेले असल्याचं तपासात निष्पन्न झालं. या आरोपींनी त्यानंतर कुंदेवाडी, तालुका सिन्नर येथील बालाजी मंदिर आणि सिन्नर, त्याचबरोबर पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिरातही चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. हा मुद्देमाल यातील आरोपी सचिन दामोदर मंडलिक याच्या मध्यस्थीनं विक्रीसाठी जात असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही दमदार कारवाई केली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.